देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। रोगान शेषान बहूंसि तुष्टान रुष्टान कामान सकलान रुष्टान वामाश्रितानां विपन्नराणां काल आपण भगवंताचा दिव्य जन्म पाहिला। वसुदेव देवकीचा विवाह होतो आणि वसुदेव देवकीचा विवाह झाला की त्या ठिकाणी कंस स्वतः रथाचं सारथ्य करतो कंस, आणि ज्यावेळेस स्वतः रथाचं सारथ्य कंस करतो आकाशवाणी होते। आकाशवाणी अष्टमो गर्भो, हिचा जो अष्टम गर्भ आहे हा तुझा नाश करणारा आहे, हा तुझा घात करणारा आहे। आणि मग भयभीत झाला कंस। कंसाला असं वाटलं की हिचा अष्टम गर्भ म्हणजे हिच्यापासून उत्पन्न होणारा आठवा पुत्र आपला जर वध करणारा असेल तर आपण हिचाच वध करूया, आणि हिचा वध केला म्हणजे आठवाही जन्माला येणार नाही आणि आपलाही वध होणार नाही असं कंसाला फक्त वाटलं। परंतु लक्षात घ्या, परमात्म्यानं ज्या मातेचं चयन केलेलं आहे, परमात्म्यानं ज्या देवकीचं चयन केलेलं आहे, त्या देवकीला परमात्मा म्हणून कसं देणार लक्षात ठेवा। परमात्म्याचं एक औदार्य असं आहे लक्षात ठेवा। परमात्म्याची कृपा जर आपल्यावर असेल आणि संपूर्ण विश्व वैरी होऊ द्या, संपूर्ण जग वैरी होऊ द्या, पण परमात्म्याची कृपा असली तर काहीही होत नाही। न मोडे काटा, काटा पण मोडत नाही। तुम्ही वनामध्ये हिंडा, कुठे हिंडा, कृपा परमात्म्याची असावी लागते। शास्त्रामध्ये सांगितलं देवकीचे चयन परमात्म्याने केलेले आहे। लक्षात ठेवा, परमात्म्याची कृपा असली ना, तुम्ही हातामध्ये माती घ्या, माती, आणि कृपा असू द्या त्या ईश्वराची, कृपा असू द्या परमात्म्याची, हातामध्ये माती घ्या, त्या मातीचं सोनं होतं सोनं। आणि परमात्म्याची कृपा नसू द्या, परमात्म्याची इच्छा नसू द्या, परमात्म्याची कृपा नसू द्या, हातामध्ये सोनं घ्या, त्या सोन्याची सुद्धा माती होणार लक्षात ठेवा। कृपा लागते ईश्वराची, त्याची कृपाच असते। परमात्म्यानं देवकीचं चयन केलेलं आहे, परमात्म्यानं वसुदेवाचं चयन केलेलं आहे, आणि मारण्याकरता आला। वसुदेवानं हाताला धरलं, वसुदेवानं सांगितलं की हे कंस किंवा हे कंसा, ही देवकी तुझी बहीण आहे, आणि बहीण ही मुलीप्रमाणे असते लक्षात ठेवा। ही तुझी बहीण आहे आणि तू हिचा वध करणार, तू हिला मारणार, तुझी जगामध्ये अपकीर्ती होईल। हो, जगामध्ये तुझी अपकीर्ती होईल। तू शूर आहेस, तू वीर आहेस, आणि तू हिचा वध करू नको। लक्षात ठेवा, बहिणीचा अधिकार एवढा असतो, शास्त्रामध्ये सांगितलं। आई वडिलांनंतर आपल्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवणारी जर कोण असेल तर ती बहीण असते लक्षात ठेवा। आणि तू हिचाच वध करणार, ही तुझी बहीण आहे, ही तुझ्या मुलीप्रमाणे तुझी देवकीला तू वध करणार, देवकीला तू वध करणार का? मग म्हटले करायचं काय? म्हटले जो बालक जन्माला येईल तो मी तुझ्या दारामध्ये आणून देईल, तुझ्या हातामध्ये आणून देईल, आणि त्या बालकाचा वध तू कर, त्या देवकीचा वध तू करू नको। आणि मग बंदी शाळेमध्ये टाकलं कंसाला, देवकी आणि वसुदेवाला बंदी शाळेमध्ये टाकलं, आणि बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर पहिला मुलगा झाला वसुदेव देवकीला, त्याचं नाव होतं कीर्तिमान। असं शुभदेव महर्षी त्या परिषदेला सांगताय, इतका सुंदर कीर्तिमान होता, आणि तो वसुदेवानं कंसाकडे घेऊन गेला। कंसाला दया आली की हा पहिला आहे, आपल्याला पहिला काय मारणारा नाही, आपल्याला कितवा मारणारा आहे? आठवा, मग याला कशाला मारायचं?
पण दुष्ट आणि शंख याच्यावर कधी भरोसा ठेवायचा नसतो. लक्षात ठेवा, दुष्ट जी माणसं असतात ना ते दुसऱ्याच्या बुद्धीने चालतात, ते स्वतःची बुद्धी वापरत नाही. जसे शिकवले किंवा जसं बोलायला लावलं तसं ते बोलत असतात. लक्षात ठेवा, ती स्वतःची बुद्धी दुष्ट व्यक्तीकडे नसते. आणि शंख जसा फुंकाल तसा शंख वाजत राहतो. लक्षात ठेवा, फुंकणारा जसा असेल तसा तो वाचतो. दोघांवर विश्वास जगामध्ये ठेवता कामा नये. नखीनामच्या शृंगीनामच्या नैतद विश्वास कारण. म्हणून हा शंख आणि हे दुष्ट पहिला नाही मारायचा म्हटले, परंतु नारद महर्षी भेटले आणि नारदाने सांगितलं तो विष्णू आहे. आठवा पहिला येऊ शकतो, पहिला आठवा येऊ शकतो. तो हुशार आहे. खेळतो येणीच खेळावा, नटतो येणीच बघावा. हा हुशार असणारा ईश्वर आहे. मग त्या ठिकाणी सांगितलं गेलं की असं करा, याचाही वध करा. पहिल्या मुलाचा वध केला कीर्तिमान. दुसरा मुलगा होता उद्गीथ, त्याचाही वध केला. असे हरिवंश पुराणामध्ये कथा येते. दुसरा उद्गीथ, त्याचा वध केला परमात्म्याने. परमात्म्याचा भाऊ होता, त्याचाही वध केला कंसानं. तिसरा मुलगा परिष्वंग, चौथा पतंग, नंतर त्या ठिकाणी क्षुद्रभ्रूण, आणि सहावा मुलगा होता ध्रुणी. सातवा योग मायेनं दिला. परमात्म्याची अलौकिक शक्ती योगमाया. आणि त्या योगमायेनं तो रोहिणीच्या उदरामध्ये, तो गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये सातवा गर्भ त्या ठिकाणी परमात्मा घेऊन गेले. आणि आठवे परमात्मा येणार. दश दिशांना आनंद झाला, ग्रह नक्षत्रांना आनंद झाला, आणि सर्व ठिकाणी काय होता, आनंद होता. लक्षात ठेवा, काल आपण किती आनंद घेतला. हो, काल सर्व वृद्ध माणसं नाचत होते. लक्षात ठेवा, तरुण नाचत होते. केवढा आनंद. लक्षात ठेवा, काल आपल्या ह्या मंदिरामध्ये काल आपण केवढा आनंद उत्सव साजरा केला. लक्षात ठेवा, आणि त्या काळामध्ये केवढा आनंद झाला असेल. लक्षात ठेवा. आणि आज देवकीचं भाग्य उदयाला आलेलं आहे. जन्म जन्मांतराची साधना देवकीची हात फलीभूत झालेली आहे. जन्म जन्मांतरीचं पुण्य आज देवकीचं या ठिकाणी उदयाला येणार आहे. लक्षात ठेवा, सर्वांनाच आनंद झालेला होता. परमात्म्यानं येण्याचं ठरवलं. परमात्म्याला वाटलं प्रतिपदेला यावं. प्रतिपदा म्हटले मला आवश्यकता नाही. द्वितीयला यावं. द्वितीय म्हटले मलाही तुझी आवश्यकता नाही. द्वितीय म्हणजे भाऊबीज, प्रतिपदा म्हणजे पाडवा, गुढी पाडवा. पाडवा प्रतिपदेला असतो. प्रतिपदेला घराघरामध्ये काय त्या पाडव्याचं प्रतिपदेला पूजन असतं. लक्षात ठेवा. ती म्हटली मला आवश्यकता नाही. द्वितीय म्हटली मला घराघरामध्ये ओवाळलं जातं, तिलाही आवश्यकता नाही. तृतीय आली. परमात्मा म्हटले मी तृतीयला येतो. तृतीय म्हटले मलाही तुझी आवश्यकता नाही. अक्षय आहे, अक्षय तृतीय, आखिदी आखिदी. ते म्हटले मी अक्षय आहे, माझा कधी क्षयच होत नाही, मला काही तुझी आवश्यकता नाही. परमात्मा म्हटले मी चतुर्थीला येतो. चतुर्थी उड्या मारत आली. चतुर्थी म्हटली कलियुगामध्ये तर माझी खूपच मजा आहे. ज्याला काही कळत नाही तोही चतुर्थी पकडतोय, मस्त खिचडी खातोय, काही नाही, त्याचा नियम माहिती नाही. चंद्र कधी उगवतो हे माहिती नाही. चंद्र उगवला की मग हा झोपेतच असतो. काठ्या कधीतरी उठतो, आणि उगवला वाटतं, चला, याला नियम माहिती नाही. काय नाही धरतात चतुर्थी, शेजारी धरतो, हो नाही धरायला लागला, काय त्याचा नियम नाही. काय चतुर्थी अशी आपली. आज बरेचसे उपवास. चतुर्थी म्हटली मलाही तुझी आवश्यकता नाही. चतुर्थीनं पण काय केलं, चतुर्थी म्हटली मलाही आवश्यकता काही नाहीये तुझी. लक्षात ठेवा. मग चतुर्थी उड्या मारत गेली. पंचमी आली. परमात्मा म्हटले की पंचमीला येतो. आणि परमात्मा त्यावेळेस म्हटले मी पंचमीला येतो. पंचमी म्हटली मलाही आवश्यकता नाही. मलाही घराघरामध्ये पंचमीच्या दिवशी काय होतं, काय आपली पवित्र संस्कृती. लक्षात ठेवा. सापालाही दूध पाजणारी आमची पवित्र संस्कृती. लक्षात ठेवा. हो, नागपंचमी, षष्ठी, कपिला षष्ठी, सप्तमी, रथसप्तमी, अष्टमीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अष्टमी रडू लागली. अष्टमीला कोणीही नव्हतं. नवमीला पुन्हा प्रभू रामचंद्र आहे. दशमीला प्रत्येक तिथेला देवता आहे. अष्टमीला कोणीही नव्हतं. अष्टमी रडू लागली. तुका म्हणी हरी माझी कोणी नाही घरी. अष्टमी म्हटली देवा मला कोणी नाही.
परमात्म्यानं अष्टमीला सांगितलं, हे अष्टमी असं म्हणायचं नाही की मला कोणी नाही. आपण रत्नेश्वराच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत, तो मला सर्वांना हात जोडून सांगतो, ज्याला कोणीही नसतं त्याला परमात्मा असतो लक्षात ठेवा, त्याला ईश्वर तो अनाथाचा नाथ आहे. हो, तो अनाथाचा नाथ आहे लक्षात ठेवा. ज्याला कोणी नाही त्याला रत्नेश्वर आहे लक्षात ठेवा, ज्याला कोणी नाही त्याला ईश्वर आहे लक्षात ठेवा. हो, परमात्मा म्हटले तुला कोणी नाही ना, मी येतो. परमात्म्यानं अष्टमीचं चयन केलं, परमात्म्यानं अष्टमीचं चयन केलं, परमात्म्यानं बुधवाराचं चयन केलं. बुधवाराचं परमात्म्यानं चयन केलं. बुधवाराचा उपवास कुणाला असतो का? बुधवार हात वर करा, नाही तर उभाच राहा. माणसं मंगळवार पकडतात, सोमवार पकडतात, गुरुवार पकडतात, शुक्रवार पण बरेच जणांना नाही, शनिवार तर काही विचारूच नका. जय बजरंगबली. शनिवार तर खूप जणांना आहे. रविवार पण पकडतात माणसं, सूर्याचा रविवार, सगळे वार पकडतात. बुधवार म्हणतात देवाचा नाहीच. परमात्मा म्हटले तुला कोणी नाही ना, मग मी बुधवारी येतो. परमात्म्याने ठरवलं मी बुधवारी येणार. परमात्म्याने बुधवाराचं किंवा याचं शास्त्रीय कारण असं आहे, याचं शास्त्रीय चिंतन सांगत असताना परमात्म्याला चंद्रवंशामध्ये यायचं होतं. मागच्या अवतारामध्ये परमात्मा सूर्यवंशामध्ये परमात्मा आलेले होते आणि या अवतारामध्ये परमात्म्याला चंद्रवंशामध्ये यायचं होतं. कारण काय झालं, चंद्राला येताच आलं नाही, चंद्र रडू लागला. आता सूर्य उगवल्यानंतर चंद्राला येता येत नाही, चंद्र रडू लागला. चंद्र म्हणतात देवा सगळी देवता आली पण मला काही येता आलं नाही तुझ्या दर्शनासाठी. परमात्मा म्हटले तू काळजी करू नकोस, ह्या अवतारामध्ये मी चंद्रवंशामध्ये जो आता पुढचा अवतार घेणार आहे, आता मी सूर्यवंशामध्ये आलो, पुढच्या अवतारामध्ये मी चंद्रवंशामध्येच येणार आहे. आता मी दुपारी 12 वाजता आलो, कृष्ण अवतारामध्ये मी रात्री येणार, मग सूर्याला येता येणार नाही, मग तू ये. चंद्रवंशाचा मध्ये परमात्म्याने अवतार घेतला होता आणि चंद्राचा स्वामी, प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी असतो. जर आपण ज्योतिषशास्त्राचं चिंतन पाहिलं तर प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी आहे. चंद्राचा स्वामी, चंद्राचा मूळ पुरुष हा बुध आहे. चंद्राचा मूळ पुरुष हा बुध आहे, चंद्राचा स्वामी हा बुध आहे. मग देवाला असं वाटलं ज्या वंशामध्ये आपल्याला अवतार घ्यायचा आहे त्या वंशाच्या मूळ पुरुषाला आनंद व्हावा म्हणून परमात्म्याने बुधवाराचं चयन केलं. लक्षात ठेवा, अशी कथा हरिवंश पुराणामध्ये, हरिवंश पुराणामध्ये याची कथा सांगत असताना अशी हरिवंश पुराणामध्ये कथा येते. परमात्म्याने बुधवाराचं चयन केलं, रोहिणी नक्षत्राचं चयन केलं परमात्म्यानं. 27 नक्षत्र म्हणजे परमात्म्याच्या त्या चंद्राच्या पत्न्या 27 नक्षत्र आणि त्या 27 नक्षत्रामध्ये सर्वात चंद्राचं जे आवडतं किंवा आवडतीची पत्नी ती रोहिणी आहे. पण परमात्म्यानं रोहिणी नक्षत्राचं चयन केलं. किंवा याचं दुसरं कारण सांगत असताना असं सांगितलं शुकदेव महर्षींनी की देवकीला असं वाटू नये, वसुदेवाची एक पत्नी रोहिणी नावाची पण एक वसुदेवांची पत्नी होती लक्षात ठेवा. मग रोहिणीला वाईट वाटू नये, नुसतं देवकीच्या उदरी भगवान आले, देवकीच्या उदरी भगवान आले, पण रोहिणीला आनंद व्हावा म्हणून परमात्म्यानं रोहिणी नक्षत्राचं चयन केलं लक्षात ठेवा. अशी कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते आणि ह्या सर्व घटना या ठिकाणी नियोजित झाल्या आणि आज तो दिवस उगवलेला होता. दशरथे मारिला तोच होता मास, दशरथे मारिला तोच होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवारसी, शोक सांगत असे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया भारी अस्त्र रक्ष काळ नवग्रह अनुकूल सर्वांचे चिन्ह, वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा वंश दयासी आनंद माझ्या घरी गोविंद अवतरला, अयोनी संभव नोही काही शनी, नामयाचा स्वामी प्रगटला. अद्भुत अद्भुत गाथा. देवकी समोर 8 वर्षाची मूर्ती देवकी समोर उभी राहिलेली आहे आणि परमात्म्याला पाहिल्यानंतर देवकीनं सांगितलं मला ह्या रूपाचं मी ध्यान केलेलं नव्हतं, मला एवढं रूप पाहिजे नको होतं, मला छोटंसं रूप पाहिजे होतं. परमात्मा त्या ठिकाणी छोटे झाले. एवढं पुण्य देवकी वसुदेवाचं होतं. उदरामध्ये किंवा उदरातून येईपर्यंत पुण्य देवकी वसुदेवाचं होतं.
आता वसुदेव देवकीचं पुण्य समाप्त झालेलं आहे. परमात्म्याने सांगितलं की मला तुम्ही आता इथे ठेवू नका, मला कोणी घेऊन जाणार? नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या याचा अर्थ असा आहे, या कथेचा अर्थ असा आहे की जी माणसं आपला आनंद दुसऱ्याला देतात, जी माणसं यश आपलं यश दुसऱ्याला देतात, परमात्मा त्या व्यक्तीच्या घरी जात असतात, लक्षात ठेवा. म्हणून आपला आनंद दुसऱ्याला देत चला, लक्षात ठेवा. हो, आणि म्हणून आनंद तुम्हाला जर दुसऱ्याला देता आला, आनंद घेताही आला पाहिजे, आनंद देताही आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिका, लक्षात ठेवा. इथं आनंद नाहीच आहे, लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीतून एक आनंद घ्यायला शिका, लक्षात दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जानता जीवनाचा हा आनंद आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज नंदाच्या राजवाड्यामध्ये परमात्म्याचे येणं झालेलं आहे. नंदत्वात्मज उत्पन्ने जातनादो महामनाः आहोय विप्रान वेदज्ञान श्नातः शुचिरंकृताः. असे शब्द श्रीमद भागवतामध्ये श्री शुकदेवांचे असे शब्द आहेत. स्वस्ती वाचन केलं, देवतांचं वंदन केलं, पितरांचं अर्चन केलं, सर्व देवतांना वंदन केलं. वाचयित्वा स्वस्ती वाचनम कारयामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा. ओ देवतांचं सर्वांचं वंदन केलं, स्वस्ती वाचन केलं. स्वस्ति नो इंद्रवृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. भद्रं कर्णैः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुमागुं स्तस्तनो. अशा सर्व शांतीपाठ वेदामध्ये असे काही आलेले, लक्षात ठेवा. असं सर्व स्वस्ती वाचन केलं आणि स्वस्ती वाचन केल्यानंतर सर्व नंद राजाला एवढा आनंद झाला, इतका आनंद. आता एवढा ऐश्वर्य होतं नंदाकडे. वय वर्ष 80 आणि 80 वर्षाच्या वयामध्ये पुत्रप्राप्ती होणं ही सामान्य गोष्ट नाही आहे. नंद जी के अंगना में बज रही आज बरा, नंद जी के अंगना में बज रही आज बरा, नंद जी के अंगना में बज रही आज बरा, अंगना में बज रही आज बरा, नंद जी के अंगना में.
नारायणाय नमो नमः. आणि ह्या सर्व गोष्टी घडल्यानंतर नंदराजा वसुदेवाला असं म्हणतात की मला कंसाकडे जायचंय, अपशकुन होत आहे. तुम्ही जर धर्मनिष्ठ असाल, तुमचं जर जीवनामध्ये नियमांचं पालन असेल तर शकुन आणि अपशकुन होत असतात, लक्षात ठेवा. नंदराजाला अपशकुन होऊ लागले आणि अपशकुन होऊ लागल्यामुळे नंदराजा असं म्हणू लागले की मला कंसाकडे जायचंय आणि कंसाकडे जाऊन कर द्यायचा आणि लवकर मला त्या ठिकाणी नंदगाव, लवकर मला राजधानीमध्ये जायचंय. आणि त्या ठिकाणी एवढा निरोप घेऊन नंदराजा कंसाकडे गेले आणि कंसाला तो कर दिला. तर त्याच्या अगोदर कंसानं काय केलेलं होतं, शुभदेव महर्षी राजा परीक्षितेला सांगतात, कंसेन प्राहिता घोरा पूतना बालघातिनी शिष्टाचार निघ्नन्ति पुरग्रामरजादिषु. ही पूतना मागच्या जन्मामध्ये बळीराजाची कन्या होती. कन्या, तिचं नाव होतं रत्नमाला. ही पूतना कोण होती, मागच्या जन्मातली बळीची कन्या होती, तिचं नाव होतं रत्नमाला. आणि बळीला पाताळामध्ये घालत असताना तिनं पाहिलं की विष्णूनं छल केला, विष्णूनं कपट केलं आणि माझ्या पित्याला सर्व संपदा घेतली आणि माझ्या पित्याला पाताळामध्ये घातलं. मरताना क्रोधाची भावना आणि भगवंताच्या सुराविषयी भावना निर्माण झालीच्या अंतःकरणामध्ये. पुढच्या जन्मामध्ये ही राक्षसी कुळामध्ये जन्माला आली. हो, तन म्हणजे त्या ठिकाणी शरीर, पू म्हणजे पवित्र. हिचं शरीर मागच्या जन्मात तसं पवित्र होतं, लक्षात ठेवा. हो, परंतु मरताना अशी भावना आली, लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये सांगितलं, अंती जयाचे आठवे, अंती जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा. अंत काळाला तुमची जी मती होईल ना, अंते या मती सा गती. अंत काळाला तुमची बुद्धी कशी होते यावर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. आणि अंतकाळाला चांगली बुद्धी होण्याकरता हे भागवत ऐकायचे, लक्षात ठेवा. हे नामचिंतन करायचंय. पूतना म्हटली मी त्याचा वध करते. कंसानं सांगितलं, जो माझ्या शत्रूचा वध करेल त्याला मथुरेचं अर्धराज्य दिलं जाईल आणि भरपूर अशी संपत्ती दिली जाईल. पूतनेनं सांगितलं, एवढ्या कमी वर्षाचा किंवा कमी दिवसाचा, वर्ष कशाचं, काही महिन्यांचा तो बालक होता, लक्षात ठेवा. आणि त्या बालकाचा वध करणं काय कठीण आहे, लक्षात ठेवा. बालकांना मारणं, लक्षात ठेवा, लहान लहान मुलांना मारणं हे साधं म्हणजे जगामध्ये सांगितलं सर्वात मोठं काय आहे, पाप, लक्षात ठेवा. आणि काय असतं, आपण जे कर्म करतो ना, कर्माला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, लक्षात ठेवा, आपण भगवंताचे अंश आहोत आणि भगवान अंशी आहे. आपण गीता वाचा, ममैव अंशो. भगवंताला, जीवाची, तुमची माझी भगवंताला, रत्नेश्वराला, ईश्वराला कधी ना कधी दया येईल, लक्षात ठेवा. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात ईश्वराला तुमची माझी दया येऊ शकते. परंतु हात जोडून सांगतो, लक्षात ठेवा, कर्माला कधीही दया येत नाही, लक्षात ठेवा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जशी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे.
राधे राधे बोलो राधे 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 आणि परमात्म्याने त्या ठिकाणी भरपूर लीला केल्या लक्षात ठेवा। त्या लीला सांगत असताना वाणी गुणानुकथने शमनोकथाया वाणी थकून जाईल लक्षात ठेवा आणि वाणी थकून जाऊन चालणार नाही लक्षात ठेवा। परमात्म्याने त्या ठिकाणी हो
वृंदावनामध्ये परमात्म्यानं इतक्या काही लीला केल्या. अश्रगिरी संसात कज्जनम सिंधू पात्रे शुरतरवरुषा खालिखनी पत्रमुर्वी लिखते गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारण्ययाति. परमात्म्यानं समंगडी एकत्र केली आणि परमात्म्यानं समंगडी एकत्र केल्यानंतर परमात्मा कुशल संघटक परमात्मा. आज आपण संघटित नाही, लक्षात ठेवा. एक काठी कोणीही मोडू शकतं, पण 10 काठ्या एकत्र आल्या तर कुणालाही मोडत नसतात, लक्षात ठेवा. आज आम्ही सर्व विभक्त झालो, लक्षात ठेवा, विभक्त झालो. आज कुठे आम्ही संघटित आहे? आज आमची संघटना कुठे? परमात्मा कुशल संघटक परमात्म्यानं छोटे छोटे असे गोपाळ परमात्म्यानं काय केले? एकत्र केले परमात्म्यानं. वडजा पेंध्या सोडत सर्व असे परमात्म्यानं असे काही सवंगडी गोळा केले, लक्षात ठेवा. लहन 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 मुले गुडी लहन 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 मुले गुडी. वृंदावनाचा महिमा, वृंदावनामध्ये पक्षी, वृंदावनामध्ये पशु सर्व राधे राधे म्हणतात, आजही म्हणतात. तुम्ही जा कधी वृंदावनाला आणि परमात्म्यानं त्या वृंदावनामध्ये भरपूर लीला केल्या, लक्षात ठेवा. जेवढ्या लीला सांगाव्या तेवढ्या थोड्याच आहेत, लक्षात ठेवा. शुभदेव महर्षी राजा परीक्षितीला सांगता की परमात्म्यानं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला मोह झाला. ब्रह्मदेव असे म्हणू लागले की हा कशाचा कृष्ण आणि कशाचा ईश्वर, कशाचा सत्य. गवळ्यांची ताकपिरी, या गवळ्यांची मुलं, या गवळ्यांच्या मुलांची काय त्या ब्रह्मदेवानं पाहिलं. कोण पोरे चांगली, काही मुलं चांगली होती का, लक्षात ठेवा. पण त्यांचं ताक, त्यांचं उच्चिष्ट, आणि गीता शिकवते उच्चिष्ट मपी कामेद्यम भोजनावर तामस प्रियम. ते तामस आहे. आणि हा गवळ्यांच्या घरी जातो आणि ब्रह्मदेवाला थोडस लक्षामध्ये आलं नाही. ब्रह्मदेवाने काय केलं? सर्व गोप, सर्व गायी, सर्व त्या गोकुळामधले जे काही होते ते सर्व आपल्या ब्रह्मलोकाला घेऊन गेले. 14 महिने घेऊन गेले. आणि 14 महिन्यानंतर येऊन पाहिलं परमात्मा तेवढे स्वतः बनले. एकदा जुधाला नानाकारी एकोहम बहुश्याम. एक असणारा ईश्वर त्यानं सर्व एकले न कंठेची मनोनिया गेली निर्माण केली 14 भुवने. सर्व त्यानं बनवलं. धातामपि विस्मिताः. धाताना ब्रह्मदेव ते विस्मित झाले, लक्षात ठेवा. धाता म्हणजे ब्रह्मदेव. हात विनम्र भावनेनं वंदन करतो, लक्षात ठेवा. सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करतो. या ठिकाणी आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे या ठिकाणी असणारे येवती गावावरनं आमचे रामभाऊ आढाव, त्यांचा परिवार, त्यांच्याबरोबर बेकरी या ठिकाणी आलेले आहे. आणि या ठिकाणी त्यांनाही मी मनापासून हृदयापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्यावर नितांत प्रेम करणारे, लक्षात ठेवा, सर्वच या ठिकाणी जेवढे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे सर्वांनी थोडेच आहेत, लक्षात ठेवा. काम इतकं आहे आणि एवढ्या कामातून तुम्ही सर्व इथे येतात, लक्षात ठेवा. मग तुमचे मोठे उपकार आहेत, लक्षात ठेवा. वक्ता तो वक्ता नोहे शोधेवी पतित पावन मी तो आहे खरा तुमची निबरा. तुम्ही आहात, लक्षात ठेवा. तुम्ही सर्व आलेला आहात म्हणून या ठिकाणी ही कार्यक्रमाची शोभा आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना हृदयापासून धन्यवाद देणारे, लक्षात ठेवा. आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परांडे सर, त्यांच्याबरोबर आमचे देशमुख सर आलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि अजून त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहे. त्यांना मी मनापासून सरांना म्हणलं होतं लवकर या, पण सर म्हटले मी 8:30ला येतो. बरोबर सर 8:30ला आले. मधुरम सुक्तम मधुरम रूपम मधुरम
नक्तिदं मधुरं शरणं मधुरं शरणं मधुरं शरणं गोवर्धन पर्वत हे बालगोपाळ हे संपूर्ण पेंड्या हे सगळे आता श्रीकृष्ण राधा आता गोवर्धन पर्वत
दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे. जे बनले त्याच्या काळ्या वाजवा आणि सर्वांनी जे गोपाळ बनले, गोपाळ बनलं की दूध दही लोणी त्या ठिकाणी गोपाळ थोडे काही मला जास्त खाद्यपिणे घरातले दिसत नाही. बदलांमध्ये खाद्यपिणे घरातलं दिसतोय मला. आपण गोपाळाला चांगले पदार्थ खायला लागले नाही. बदलांना मात्र आमच्या सुरेश महाराजांनी एकदम खाद्यापिणे घरातला बनवला. त्याला काळ्या वाजवा आमच्या सुरेश महाराज एकदम जसं आहे तसं पार्क या ठिकाणी आमच्या सुरेश महाराजांनी बनवलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण जेवढं तुम्हाला फक्त कौतुक करावं तेवढं फक्त थोडं आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आज अन्नदान केलं त्या सर्व अन्नदात्यांना मी हृदयापासून मनापासून धन्यवाद देतो. एक शीतल धन्यवाद होय कोटी कुळांचे उदर कोट्यावर झालेली लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही सर्वजण याचे साक्षीदार होणार आहात लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आमचे हे सर्व असणारे सहकारी सर्व असणारे या ठिकाणी आले सर्वांना हृदयापासून धन्यवाद देतो. आमचे असणारे परांडे सर त्यांना वेळ नाहीये पण उद्या हे बघा आता एक कृष्णाच्या हाताने रंजनाबाई गेलो भाऊ रास्त अंजनाबाई गेलो भाऊ रास्कर यांचा 1 नंबर आला. काय वाजवा 2 नंबर कोण आहे हात वर करा. आता अजून एक चिठ्ठी काढतो माझ्या हाताने काढू का? मला वाटतं सगळ्यांचीच नाव घ्यावं लागणार. सुंदराबाई टोंगे हा 3रा नंबर आलेला आहे.